काल कॅबिनेटमध्ये एकच निर्णय झाला की कोविडमुळं सगळ्या गोष्टी हा 1-1.5 महिन्यानं 2 महिन्यानं पुढे गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं आजपर्यंत आमची म्हणजे या वर्षापर्यंतची परिस्थिती अशी होती की नवीन कॉलेजेस जी सुरू करायची आहेत त्याची विद्यापीठाकडनं आमच्याकडे यायची तारीख ही 30 सप्टेंबर होती. ती काल आम्ही कॅबिनेटमध्ये वाढवली, ती आम्ही 31 डिसेंबर केलेली आहे. विद्यापीठाकडनं आमच्याकडे येऊन जे आम्ही LY देतो त्याची तारीख जी नोव्हेंबर 30 होती ती आम्ही 28 फेब्रुवारी केलेली आहे. पण ह्या सगळ्याचा कुठेही 15 जूनवर इफेक्ट होत नाही. 15 जूनच्या अगोदर जे काही परवानग्या कॉलेजेसला दिल्या गेल्या कॉलेजेस सुरू करत असताना विद्यार्थी किती संख्येनं आम्ही घेणार आहोत, किती टक्क्यानं आम्ही कॉलेजेस सुरू करणार आहोत, सॅनिटायझिंगचा कॉलेजची कारण कॉलेजचा कॅम्पस हा फार मोठा आहे. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये लॅब्स आहेत, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल आपल्याला करावे लागतील, विद्यार्थ्यांची वसतिगृह आपल्याला सुरू करावी लागतील. काही ठिकाणी विद्यार्थी सामाजिक न्यायाच्या वसतिगृहामध्ये राहतात, ती वसतिगृह आम्हाला सुरू करावी लागतील. आणि आज जी माहिती घेतली विद्यापीठाकडनं तिथं अजूनही प्रिकॉशन म्हणून क्वारंटाईन सेंटर हे वसतिगृहामध्ये आणि कॉलेजेसमध्ये केलेली आहे. ती परिस्थिती शालेय शिक्षणामध्ये नाही आहे आणि म्हणून शालेय शिक्षणानं जर तो निर्णय घेतला तर तो त्यांनी घेतलेल्या विभागाचा सगळा सांगोपांग अभ्यास करून घेतलेला निर्णय असेल. पण आमच्या विभागाचा निर्णय घेत असताना आम्हाला लॅबपासून, ग्रंथालयापासून, क्वारंटाईन सेंटरपासून जी कॉलेजेस आता आपण क्वारंटाईन सेंटरला दिलेली आहेत, काही वसतिगृह आता काही उदाहरणं अशी देखील आहेत की काही ठिकाणी जिल्ह्याची जी कारागृह आहेत ती देखील आमच्या वसतिगृहांमध्ये आहेत, काही जिल्ह्यातली कारागृह आमच्या कॉलेजेसमध्ये आहेत. तर ह्या सगळ्याचं व्यवस्थित अभ्यास झाल्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीकडे जाऊन जर हा निर्णय घेतला तर मला असं वाटतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, प्राध्यापकांना त्रास होणार नाही आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही. आमच्या सगळ्या कुलगुरू महोदयांची मी आयोजित केली होती आणि 3-4 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आज चर्चा झाली आणि काही गोष्टी ज्या परीक्षेनंतर चांगल्या घडल्या त्या देखील आपल्यामार्फत महाराष्ट्रभर पोचाव्यात यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 13ही विद्यापीठामध्ये अपवाद वगळता सगळ्या विद्यापीठांच्या ह्या परीक्षा पार पडलेल्या आहेत. मुंबई विद्यापीठाची देखील गाजलेली परीक्षा पार पडली. 2,50,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. आपल्याला आश्चर्य वाटेल की फक्त 2 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन एक्झाम दिली. उरलेल्या 2,49,958 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झाम दिली. आणि जे निकाल आतापर्यंत जाहीर झाले जवळजवळ 43% निकाल जाहीर झालेत. त्याच्यामध्ये आपण पास होण्याची टक्केवारी जी म्हणतो ती 93% आहे. नागपूर विद्यापीठामध्ये देखील 78,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तिथं देखील फक्त 2 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन एक्झाम दिली. 77,998 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झाम दिली. तिथे उत्तीर्ण होण्याची जी टक्केवारी आहे ती 98.50 आहे. प्रारंभामध्ये जी पदवी युनिव्हर्सिटीच्या मार्फत दिली जाते ते देखील सर्टिफिकेट हे असंच असणार आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांनी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कोविडच्या बाबतीमध्ये कमी लेखलेलं होतं आणि विद्यापीठानं देखील कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं होतं, आज सगळ्याच विद्यापीठांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या नेतृत्वाखाली दाखवून दिलं आहे की कोविडचं संकट असताना देखील आम्ही ऑनलाईन एक्झाम सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे घेतल्या, ऑफलाईन घेतल्या, लाखो विद्यार्थ्यांनी ऑफलाईन देखील एक्झाम दिल्या. पण महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण प्रशासनानं विद्यापीठांनी अतिशय चांगल्या पद्धतीची कारवाई केल्यामुळं सुदैवानं एकही मुलगा कुठेही बाधित झाला नाही. मला असं वाटतं की या संपूर्ण परीक्षेचं यश आहे. याच्यावर ट्विट येऊ शकतं की आम्ही होतो म्हणून परीक्षा झाली, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. पण ज्या पद्धतीनं एक्झाम केल्या गेल्या
किंवा घेतल्या गेल्या या अतिशय पारदर्शकपणानं मुंबईच्या बाबतीमध्ये जी काही घटना घडली त्याच्यासाठी फॅक्ट फाइंडिंग कमिटी आम्ही नेमलेली आहे. त्याची कारवाई देखील 10 तारखेपासून सुरू होईल. पुण्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याच्यासाठी ती कमिटी काम करेल. सोलापूरमध्ये जो प्रकार घडला आहे त्याच्यासाठी कमिटी काम करेल. नागपूरमध्ये जो प्रकार घडला आहे त्याच्यासाठी कमिटी काम करेल. आणि ज्या ज्या कंपनीनी ऑनलाईनचं टेंडर घेऊन विद्यार्थ्यांची मानसिकता अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्या कुठच्याही कंपनीला आम्ही कायद्यानं सोडणार नाही. त्यांना आम्ही ब्लॅकलिस्टमध्ये टाकू. आणि भविष्यामध्ये आपल्याकडे प्रगत टेक्नॉलॉजी असताना विद्यापीठांमध्ये दुसऱ्या प्रायव्हेट कंपनीची आम्हाला गरज लागणार नाही. एवढं चांगलं संशोधन आणि एवढं चांगलं तंत्रज्ञान हे प्रत्येक विद्यापीठामध्ये विकसित झालं पाहिजे यासाठी आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू. जे मी आपल्याला सर्टिफिकेट दाखवलं त्या सर्टिफिकेटवर जर आपण कंपेअर केलं मागचं मार्कशीट आणि आताचं मार्कशीट त्याच्यामध्ये कुठेही बदल करण्यात आलेला नाही. आणि जे सर्टिफिकेट पदवीचं मिळणार आहे त्याच्यामध्ये देखील कुठेही बदल होणार नाही. परंतु कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना एका वेगळ्या मानसिकतेमध्ये ठेवण्याचं काम काही मंडळींनी जे केलं त्याला प्रत्युत्तर आज विद्यापीठाने अतिशय चांगल्या पद्धतीनं मनात नसताना देखील ज्या एक्झाम घेतल्या त्याच्यातनं दिलेला आहे. मी कुलगुरू महोदयांना देखील सगळ्यांना धन्यवाद दिलेत. हा आमचा आता अहवाल आम्ही राज्यपाल महोदयांकडे पाठवू. MCQ पद्धतीवर देखील काही लोकांनी शंका घेण्याचा प्रयत्न केला त्याला देखील हे उत्तर आहे. आणि मगाशी जसं म्हटलं की काही विद्यापीठांमध्ये जे जे काही प्रकार घडलेत त्याची तक्रार सायबरमध्ये दाखल केलेली आहे. सायबरच्या ज्या प्रमुख आहेत रश्मी करंदीकर मॅडम त्यांच्याशी देखील चर्चा झाली. त्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. आणि मी जबाबदारीनं सांगतो की येत्या 8-10 दिवसामध्ये ज्या काही ठिकाणी सिस्टीम डॅमेज झाल्या त्या कशामुळं झाल्या हे देखील चित्र महाराष्ट्रासमोर येणार आहे. परीक्षा घेत असताना काही लोकांनी अविश्वास दाखवला. परीक्षा ज्यावेळी घेत नव्हतो त्यावेळी काही लोकांनी अविश्वास दाखवला. आता मला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती करायची आहे की परीक्षा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतल्या म्हणून ते महाविकास आघाडीच्या कौतुकाचा ट्विट करणार नाही त्याची मला पूर्ण खात्री आहे. पण त्यांच्या कालावधीमध्ये जे कुलगुरू नेमले गेले त्यांचं देखील मोठ्या मनानं मोर्चे न काढता कौतुक करावं, त्यांचं अभिनंदन करावं ही देखील मागणी त्यांच्याकडे आज या पत्रकार परिषदेतनं मी करणार आहे. कारण आज कुलगुरू जे करमळकर सर आहेत त्यांच्या विरोधामध्ये औरंगाबादमध्ये मोर्चे निघत आहेत, नागपूरमध्ये विशेषतः मोर्चे निघत आहेत, गोंडवाना विद्यापीठामध्ये मोर्चे निघत आहेत. हे मोर्चे कशासाठी आहेत? तर मोर्चे एवढ्यासाठीच आहेत की ज्यावेळी आम्ही एक्झाम घेत नव्हतो त्यावेळी एक्झाम घ्यावा म्हणून आग्रह होता. या सगळ्या परिस्थितीवर कोविडच्या परिस्थितीवर मात करत ज्यावेळी आम्ही यशस्वी पद्धतीनं या एक्झाम घेतल्या आहेत त्यावेळी काही लोकांचा एक समज होता की ह्या एक्झाम घेतल्यानंतर ही कोविडची परिस्थिती विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांना जर बाधा झाली तर पुन्हा एक राजकीय कुठचा तरी मुद्दा त्यांना मिळू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं आता पर्याय राहिलेला नाही. म्हणून रिझल्ट लवकर द्या, पदवी प्रमाणपत्र लवकर द्या. कुलगुरू मनमानी करतात, रजिस्ट्रार मनमानी करतात म्हणून प्रत्येक विद्यापीठामध्ये आता मोर्चे आणि आंदोलनं सुरू झालेली आहेत. मला त्या देखील विद्यार्थी संघटनांना सांगायचं आहे की ज्यावेळी प्रवेशाच्या प्रक्रिया सुरू करायच्या आहेत तर त्या देखील प्रवेश प्रक्रिया आम्ही चांगल्या पद्धतीनं सुरू करू. ज्या पद्धतीनं विद्यापीठानं परीक्षा घेऊन दाखवल्या त्याच पद्धतीनं प्रवेशाच्या प्रक्रिया देखील होतील. त्याच्यामुळे मोर्चा काढला की प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, मोर्चा काढला की चांगला रिझल्ट लागेल. म्हणजे मला एक अतिशय कौतुक केलं पाहिजे मोर्चा काढणाऱ्यांवर. आमच्या मंत्रालयाशी इतकं संधान साधून असतात की आम्ही एखादा चांगला निर्णय घेणार असू तर त्याच्या अगोदर 5-6 दिवस आंदोलन करायचं. तो चांगला निर्णय झाला की तो आमच्यामुळं झाला आहे हे सांगायचं. ही कला जी आहे ती या सगळ्या लोकांमध्ये आहे आणि ती ॲप्रिशिएट करण्यासारखी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काल UGCनं सगळ्याच विद्यापीठांना आम्हाला काही गाईडलाईन दिली. मला UGCला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की परीक्षा झाल्यानंतर कोविडमध्ये कॉलेजेस कधी सुरू करायची हा निर्णय शासनानं घ्यावा अशा पद्धतीचं आम्हाला पत्र मिळालं. त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो.
परीक्षा यशस्वी झाल्या म्हणून कदाचित आमची ही पाठ थोपटलेली असेल की आता भविष्यातले निर्णय महाराष्ट्र शासनानं घ्यावेत. पण मला त्या बाबतीत देखील एक महाराष्ट्राला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं दुसरी लाट आली किंवा दुसरी लाट येण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातं, केरळमध्ये म्हटलं जातं, तर त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये देखील काही प्रिकॉशन घेण्याची आवश्यकता आहे. हे मार्गदर्शन स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंनी केलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना प्रत्येक गोष्टीची प्रिकॉशन घेऊन 50% सुरू करायचं, 25% सुरू करायचं, कधी सुरू. आमच्या सगळ्या कुलगुरू महोदयांची मी आयोजित केली होती आणि 3-4 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आज चर्चा झाली आणि काही गोष्टी ज्या परीक्षेनंतर चांगल्या घडल्या त्या देखील आपल्यामार्फत महाराष्ट्रभर पोचाव्यात यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 13ही विद्यापीठामध्ये अपवाद वगळता सगळ्या विद्यापीठांच्या ह्या परीक्षा पार पडलेल्या आहेत. मुंबई विद्यापीठाची देखील गाजलेली परीक्षा पार पडली. 2,50,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. आपल्याला आश्चर्य वाटेल की फक्त 2 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन एक्झाम दिली. उरलेल्या 2,49,958 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झाम दिली. आणि जे निकाल आतापर्यंत जाहीर झाले, जवळजवळ 43% निकाल जाहीर झालेत. त्याच्यामध्ये आपण पास होण्याची टक्केवारी जी म्हणतो ती 93% आहे. नागपूर विद्यापीठामध्ये देखील 78,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तिथं देखील फक्त 2 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन एक्झाम दिली. 77,998 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झाम दिली. तिथे उत्तीर्ण होण्याची जी टक्केवारी आहे ती 98.50 आहे. जळगाव विद्यापीठामध्ये 73,564 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 50,564 विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला बसले, म्हणजे 94.39. 3,000 विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेला बसले. उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 95% आहे. नांदेड विद्यापीठामध्ये 2,18,000 विषयानुरूप विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातले ऑफलाईन 1,07,124 विद्यार्थी बसले. 94,723 हे ऑनलाईन बसले. इथलं प्रमाण जर आपण बघितलं तर 43% विद्यार्थ्यांनी फक्त ऑनलाईन एक्झाम दिली. बाकी सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन एक्झाम दिली. उत्तीर्ण टक्केवारी जी आहे ती 85% आहे. सोलापूर विद्यापीठानं 67,092 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. 67,063 विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला बसले. फक्त 29 विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेला बसले. उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 91.8 म्हणजे 92% आहे. पुणे विद्यापीठामध्ये 2,47,639 विद्यार्थी यांनी परीक्षा दिली. 1,85,000 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झाम दिली. 30,000 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन दिली. कुलगुरूंनी अशी माहिती दिली की उत्तीर्ण होण्याचं जी टक्केवारी आहे ती 87 ते 90% राहू शकते.